10th नंतर 12th आलं 12th नंतर. मग ठीक आहे ना, तू फक्त एकदा त्यांना कॉल कर. त्याने कॉल केला होता का? नाही ना, मग मी काय करू? मी तर आज बिर्याणी बनवणार आहे ना. हे गाईज, वेलकम बॅक माय न्यू ब्लॉग. कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व एकदम मजेत असणार आहात. आणि हे बघा, माझं डोळ्याची सूज अजून जास्त झाली आहे आणि हे असं लिक्विड पूर्ण बाहेर येतं ना, आणि मला एवढं इचिंग होतं, कसतरी होतं, त्यामुळे मला ते सारखं मग असं हे पुसावं लागतं. आणि आज बघा, आज हा पण डोळा थोडा लाल लाल झालेला दिसतोय बघा. आणि हा डोळा तर असा झालाय, बापरे, असं वाटतंय डोळ्यामध्ये माझ्या रक्त उतरलंय. हे बघा, पूर्ण डोळा बघा कसा झालाय. त्याच्यामध्ये मी ड्रॉप टाकते, मेडिसिन घेते, तरी पण हे हे पूर्ण इकडे सूज आली बघा चेहऱ्यावर माझ्या. असं असं जर तुम्ही बघितलं तर अर्धा भाग, तर हा पूर्ण इकडे सुजलेला दिसेल आणि या साइडून कमी सुजलेला दिसेल. म्हणजे बहुतेक 1-2 दिवसात हे पण सुजायला सुरुवात होईल. आता मला परत आज नाही, उद्या डॉक्टरकडे जायचंय. म्हणजे डॉक्टरांनी 4-5 दिवसांनी बोलवलेलं. 5 दिवसाची मेडिसिन दिली होती. आता ती मेडिसिन संपत आली आहे. म्हणजे फक्त आज, उद्या सकाळी आणि संध्याकाळी एवढीच उरली. डोळा माझा ना असं होतं, काहीतरी माझ्या डोळ्याच्या आतमध्ये ना कचरा आहे, त्यामुळे असं वाटतं सारखं असं असं करू, पण ते करू पण शकत नाही. आमच्या इकडं गाड्या, मी बाहेर बसली आज बाल्कनी मध्ये, मस्त बघा आमची इथे झाडं मी लावली आहेत. हे बघा, इकडे बाहेर बसली होती, कारण घरात कंटाळा आला मला, घरात बसून. आणि माझ्या हे डोळ्याचं म्हणजे डॉक्टर काय बोलले माहितीये, की हे डोळ्याचं जे आहे ना, डोळा आल्यावर तरी 2-3 दिवसात बरा होतो, पण हे व्हायरस सारखं आहे, एकाचं दुसऱ्याला, दुसऱ्याचं तिसऱ्याला असं होतं. त्यामुळे मी घरी पण कोणाला सध्या येऊ देत नाहीये, कारण कसं आहे ना, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको, बरोबर की नाही? कारण हे घरात एकाला झालं तर सगळ्यांनाच होणार. त्यामुळे मी सध्या घरी पण कुणालाच येऊ देत नाही. घरी येत असेल तर त्यांना सांगते की बाबा आत्ताच येऊ नका घरी, नंतर या, म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये वगैरे या, तोपर्यंत कदाचित माझे डोळे बरे होतील. आणि हो गाईस, तुम्हाला मी अजून एक दाखवते. हे बघा, आता दिसेल, हे ना हे सूर्यफूल आहे. ॲक्च्युली काय झालं ना, या डब्यामध्ये मी ते लावलं, पण याच्यामध्ये माती कमी झाली, माती कमी पडली, त्यामुळे ते जास्त मोठं नाही होऊ शकलं. पण याच्यामध्ये बघा, तुम्हाला दिसेल, याच्यामध्ये बिया तयार होत आहेत. हे बघा, दिसतात तुम्हाला? हे मी ना तुम्हाला उद्या किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की त्यात किती मस्त बी धरलेलं आहे. खूप सुंदर, मला एवढी हाऊस होती ना, पण हे मोठं झालंच नाही. ठीक आहे, काय हरकत नाही. पण आता हे जे आहे ना, हे पण सूर्यफूलच आहे. हे बघा, हे आता हे जेव्हा मोठं होईल तेव्हा होप करूया की त्याला मस्त असं मोठंच्या मोठं सूर्यफूल लागेल. आणि माझ्या मोगऱ्याला बघा अशी मस्त फुलं आलीत. हे बघा, इतका भारी सुगंध येतो ना ह्या मोगऱ्यांचा. हा हा हा. हे बघा, इकडे खरबुजाचा वेल आहे, त्याला सुद्धा मस्त छोटी छोटी फुलं लागली आहेत. आणि माझा एवढा डोळा एवढा दुखतोय ना, काय सांगू तुम्हाला. सो मित्रांनो, इकडे मी माझ्या डोळ्यांनी परेशान आहे. बापरे. आणि आमच्या घरात काय नाटक चाललंय तुम्हाला दाखवते. हे बघा, आता हिचं काय म्हणणं आहे माहिती आहे, मला आहे ना इंस्टाग्राम अकाउंट ओपन करायचं आहे. तिचं पहिलं आहे ना, आमचं गुगल अकाउंट सेम होतं, त्यामुळं काय व्हायला लागलं ना, की जे मेल येत होते ना, एक मिनटं, मेल यायचे ना, ईमेल वगैरे, तर ते सगळं फुल व्हायचं. त्यामुळे मग तिच्या ऑफिसचेच बोलते, त्यामुळे तिचे कॉलेजचे जे काही मेल वगैरे येतात ते स्टोरेजच नसायचं. म्हणून तिला म्हटलं, ठीक आहे, तुझं गुगल अकाउंट तू सेपरेट
ओपन कर. तर आता ही मला काय बोलते माहिती आहे की मी आता शाणीच आहे. हां, ही आता मला काय बोलते माहिती आहे, माझं मी इन्स्टाचं अकाउंट ओपन करते. कुठलं अकाउंट ओपन करायचं? इंस्टा. कशाला ते सांग बरं. इन्स्टा अकाउंट ओपन करून काय करशील? रील्स बघेल. अगं ते आता युट्यूबवर पण बघता येतात ना. युट्यूबवर युट्यूब शॉर्ट्स असतात, इंस्टावर रील्स असतात. श्राव सेमच असतं, रील्स आणि शॉर्ट्स येतात हा. कधी कधी. हा मग चालेल, काही हरकत नाही. मला सांगा, हिची अजून धड 12वी नाही झाली तर मला ही काय बोलली होती माहितीये गाईस, हा की मी 10th नंतर तुला चालू करते. हा 10th नंतर मला 12th आलं. 12th नंतर. हा तर मग त्यात आता माझा माझे काय पेपर दोष? झाले ना. अगं हो, I am पण fair, she is unfair. मी अनफेअर कशी मला ते सांग. आता तुझा 1 महिन्यानी रिझल्ट आहे. हा, रिझल्ट नंतर मग त्या इन्स्टाचं काय करणार? डिलीट. मग तू सतत ते इन्स्टावरच राहशील, अभ्यास कधी करशील? असं कोण बोलतं? असं काय नसतं. तसंच असतं. नाही, जे हुशार विद्यार्थी असतात ना सगळ्यांच्या इंस्टाग्रामचे अकाउंट नाही, त्यांच्याकडे फोनच कुठले असतात माहितीये का? ते बटनाचे. माझ्याकडे पण होता आधी, तेव्हा मी हुशार होती, जेव्हा माझ्याकडे बटनाचा फोन होता. आता तुझ्याकडे स्मार्टफोन आल्यापासून तू ढ झाली, बरोबर? मग दे इकडे फोन. अगं तू मान्य केलंस ना. झाली ना. कधी दिलंस नाही, तुम्हाला? राहू दे बाई, नको. मी जेव्हा 8th स्टँडर्ड होती तेव्हा. हा, पण राहू दे. तू काय ते अकाउंट मी तुला परमिशन नाही, मी तुला परमिशन दिली नाही श्रावू. नाही, मम्मी नाही, टम्मी नाही. ते अकाउंट ओपन आधी हा बोलली होतीस. मी नाही, मी तुला कधीच नाही बोलली. हा, मी तुला काय बोलली की तू मामाला फोन कर किंवा बाबाला. नन्नूचा पण इंस्टाग्रामचा अकाउंट आहे. नन्नू किती वर्ष, माझ्यापेक्षा 4 वर्ष लहान आहे. त्याला कोणच काय बोलत नाही घरात. हा मग ठीक आहे ना, तू फक्त एकदा त्यांना कॉल कर. त्याने कॉल कर. नन्नूचा पण आहे ना यार, नन्नू किती लहान आहे. नाही सॉरी. नो सॉरी, नो सॉरी. तुला तर त्यांची परमिशन घ्यावीच नाही, लागेल. नाही, पेपर नाही. पडतोय खाली. नाही सॉरी, मी सॉरी बोलते, मला माफ कर. पण मीच परमिशन नाही दिली. नाही, तू दिली होतीस. कधी? मी श्रावू बोल मम्मा. झूट नको बोलू. श्रावू बोल की मी कधी परमिशन दिली? मगाशी तिथे बसली होती. मी बोललीच ना तुला. नाही, पण मी तुला बोललीच नाही. मी तर आज बिर्याणी बनवणार आहे ना, मग मला उघडू दे. अगं बिर्याणी हे काय फालतूगिरी? बिर्याणी बनवणं वेगळं, इन्स्टा अकाउंट ओपन करणं वेगळं. अरे बाबा, पण काय नाही होते. कारण तुमचं कसं आहे ना, तुम्ही एक तिकडे तर तिकडेच राहणार. पण मी जर एका गोष्टीमध्ये बिझी झाली तर मला कधी भेटेल फोन घ्यायला? हा, डिग्री कॉलेजमध्ये गेली तर मला कधी भेटेल फोन घ्यायला? अगं तुम्ही लोक वेळ काढता. नाही बाबा, मला हो. एवढा वेळ नाही. मला नाही काढता येत एवढा वेळ. हा, काढता येतो. पण तू नंतर डिग्री कॉलेज नंतर ओपन कर ना इन्स्टा अकाउंट. मग मी रील टाकली तुझ्यासारखी एक आणि चुकून फेमस झाली आणि आपण पैशावाले झालं तर मग ह्याचा पण विचार कर ना. नाही तो नको. नाही, तू फक्त शिक्षण घे बाई. शिक्षण तर मी घेणारच आहे. त्याच्याशी काय घेणं देणं नाही. शिक्षण तर मी घेणारच आहे. तू पण ते अकाउंट ओपन करू नको सध्याच. नाही, मी तर करणार, कारण की मी 10वी नंतर पण वाट बघितली. मी मग नंतर 12वी 11वी वाट बघितली, 12वी वाट बघितली. मग माझा पेपर होऊन 1-2 महिने झाले. तर इट इज करेक्ट टाइम. 2 महिने झाले पेपर होऊन? नाही, माझा पेपर कधी होता? कधी होता? फेब्रुवारी मध्ये. हा, मग आता तुला एकच महिना थांबायचंय ना, 30 दिवस. नाही बाबा, मला भीती वाटते रिझल्टची. तू फेल होशील का? काढलंस मला तर मी घाबरले, पण दाखवत नाही मी. घाबरायचं? पेपर चांगले लिहिलेस ना, मग कशाला घाबरायचं? ते कळेल ना आता रिझल्ट आल्यावर. ए मजाकवडी. तरी इन्स्टाचा अकाउंट तुझ्या वडिलांना तर फोन करून विचार. अरे पण त्यांना काय मोठा गोष्ट नाही एवढा इंस्टाग्रामचा अकाउंट. हा, आपण ते डिलीट पण करू शकतो ना नंतर. नाही, हो, तू आधी वडिलांना विचार. अगं एक हे असते ना, मॅनर्स असतात की मॅनर्स काय असतात की आई वडील मधून कोणाला तरी एकाला तरी विचारायचं. तुला विचारलं मी नाही सांगितलं. मी नाही सॉरी, मी बोललीच नाही की तू अकाउंट ओपन कर म्हणून. तू मम्मी, तू माझी मुलगी आहे. असं करू नकोस. मी तुझी मुलगी आहे. मी आत्ताच आजारपणातून बाहेर आले. जरा मला लाड कर. अगं मी तुझं लाडच करते. तुझं लाड कर म्हणजे काय? इन्स्टाचं अकाउंट ओपन करू दे म्हणजे लाड का?
आणि मी तुला काय बोलली का मला खायला दे की काय तू बोलू शकत नाही तसं की मला बाहेरचं खायला दे. मलाच मन होत नाही बाहेरचं खायला आता. तुझं मन आता होतंय. जर मी तुला परमिशन दिली ना तर तुझं मन लगेच होणार. मोबाईलवर काय करते आता इमानदारीत दाखव मला. गुगल आयडी सेटअप करते माझा मी, कारण की मला गुगल तुमचे डिलीट करते मी डॅडीचा अकाउंट माझ्या फोन मधून. हा ते तसं delete. पण त्याचं स्टोरेज लय आहे. त्यांना सांग काहीतरी करायला. नाही त्यांना सांगेल आता ते सगळं डिलीट मी मारा, माझ्या फॉर्मॅट ह्याच्यातून मारायला delete सांगते कसं फोन. करू? हा. सो गाईज मला सांगा ही जे करते ते योग्य करते का? योग्य आहे, कारण की माझ्यासोबत इन्साफ नाही झालेला आहे. माझ्यासोबत काय बोलतात त्याला, नाइन्साफी. नाइन्साफी झालेली आहे माझ्यासोबत. मला तारीख पे तारीख दिलेली आहे, पण ती आज मी स्वतः माझं जस्टिस करणार आहे. काहीही जस्टिस तू तेव्हा करशील जेव्हा मी तुला परमिशन देईन. तू दिली आहेस मला मी permission. नाही मग दिली. गाईज ही तुम्हाला नाही अजिबात नाही हिने येडं मला बनवत. दिले. बापरे, माझ्या जुन्या अकाउंट वर नुसतं फॅन पेचेच अकाउंट मेसेजेस. हे बघा गाईज, नुसतं फॅन पे. म्हणजे किती ट्रान्झॅक्शन करते ही हा ना यार. आणि बोलते माझ्याकडे पैसे नाहीत. माझ्याकडे पैसे फक्त माझ्या 2 मावश्यांमुळे आहेत. ही मला पैसे देत नाही. ती मला थोडे पण पैसे देत नाही. त्या दोघी देतात ना, त्या मग माझी दोघीच काय मला गरज? पैसे देतात. मावशी नाही, सॉरी नम्मा. मी त्यांना मावशी नाही बोलत. So old बाली school. पिंकी तुम्ही दोघी नीट ऐका, ही तुम्हा दोघींना अरे ही पण लोकांना मावशी बोललेली अरे आहे. पण लोकांना सांगायला मला मावशी बोलावं लागतं ना. मी काय म्हणू, मग लोक समजतील डॅडूचे 2 लग्न झाले, 3. नाही पिंकी आणि बाली तुम्ही नीट लक्षात ठेवा, ही तुम्हाला मावशी बोलली. त्यामुळे आता यानंतर तुला तुम्ही लोक हिला पैसे द्यायचे की नाही द्यायचे ते विचार. काय होत नाही तर लोकांना कसं करणार. मी बोलली तर माझे 2 आई मम्मा आहेत, त्यांनी बाली मला मम्मा देतात. पिंकी मम्मा असं बोलू शकते अरे तू? पण ते त्यांना नाही करणार, मग मला कळेल. मावशी बोलावं लागतं. बापरे. सो गाईस चला भेटू थोड्या वेळाने. आता मी बिर्याणी पण बनवणार आहे. ओ माय गॉड. चला बघूया यांची बिर्याणी कशी होते. आणि सगळं तीच करणार आहे म्हणा, कारण मी काही नाही करू शकत. फक्त मम्मा चिकन धुवून देणार आहे. हा मी फक्त तिला चिकन धुवून देईल. मग कारण माझे डोळे आज खूप सकाळी मी जेवण बनवलं तर लिटरली ते ना असं डोळ्यातून अशी धार लागली होती माझ्या अशी. त्यामुळे आजचा संध्याकाळचा स्वयंपाक श्राव बनवणार. बघा मी इथं ड्रॉप पण टाकतो. हिने मला हो बोललं पाहिजे ना. ड्रॉप टाकतं का कोण, खतरो के खिलाडी बनून ड्रॉप टाकते तिच्यात. ते हो मला पण होऊ शकतं हे माहीत असून पण मी तिच्या ड्रॉप टाक, कारण की ती माझी आई आहे, मला तिची काळजी आहे. पण सिहर अरे पण तू ब्लॅकमेल करतेस. Blackmail? लिटरली ब्लॅकमेल. ओ माय गुडनेस, दे बापरे, आय कांट. आता ही बघा कशी घाबरते बघा, जसं की त्याच्यात जहर आहे. जहर नाही जळतं ते. हा पण ते असं घाबरायचं नाही. तू 1 महिना लावशील एक थेंब टाकायला तर माझ्या भीती वाटेल ना. असं चालतं. खूप माझ्या तोंडावर. नाही खोकत बापा, असं तू असं करतेस. तिथे बघ अगं तू येतच नाही ड्रॉप, त्याला किती येतो ग. दाबावं लागतं. किती नाही तो येतो बरोबर. माझा टिश्यू कुठे गेला बघ जरा. बघा गाईस, कुठे आहे तू? माझ्या डोळे बंद आहेत. गाईस राऊंड 2. तिकडे बघ, तिकडे बघ, तुझं काळं डोळे तिकडे बघ. माझे डोळे काळे आहेत. अरे ते आय बॉल. अरे शिट. मम्मी चुप अगं थांब. पुस पुस ते पुस पुस. अगं ते ना श्राव खूप आग होते माहितीये टाकायची आणि हा थांब. गिरलं पण नाही मम्मी. अगं पडलं ना ग बाई माझे. मला माझ्या डोळ्याला कळतं ना. आग होते. मग डॅडूला नव्हते होत का? काय माहिती. ते तर शांत बसायचे, चुपचाप पडायचे ते. ड्रॉप टाकाय. आता तिकडे बघ. अगं डोळ्यात घालशील का? अगं नाही घालत. तिकडे बघ. जरा उंच कर ना.
अगं असं का टाकायचं असतं, तू असं डोळ्यात हा, घालते. दे. टाकशील आज? अगं तू पण. वा, सगळं बाहेर आला. सो गाईज, आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते, कारण खूप मोठा व्हिडिओ झालेला आहे. आणि श्रावच्या बिर्याणीचा जो व्हिडिओ आहे ना, बापरे डोळ्याला एवढं माझ्या इचिंग होते. श्राव बिर्याणी बनवणार आहे आज. जर झालं पॉसिबल तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवेल की तिने बिर्याणी कशी बनवली ते. तर चला व्हिडिओला एंड करते. कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.